अन्नपूर्णा किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज छान स्पंजी असा ढोकळा बनवणार आहोत. बेसन पीठ आणि रव्याचा हॉटेलमध्ये मिळतो तसा. तर बघा त्याच्यासाठी मी घेतलेला आहे या बाउलभर बेसन पीठ. तर बेसन पीठ मी हे चाळून घेतलेलं आहे. आपला ढोकळा स्पंजी येण्यासाठी बेसन चाळून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. ह्या सगळ्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तरच आपला ढोकळा हा स्पंजी बनणार आहे. तर मी हे चाळून घेतलेलं आहे. आपल्याला पण चाळून घ्यावे लागेल. आणि हे वाटीभर मी घेतलेला आहे रवा. आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 ते 2 चम्मच जे पोहे खाण्याचा चम्मच असते ते साखर आणि चवीप्रमाणे मीठ आणि हे लिंबू पावडर. बाजारात आपल्याला कोणत्याही दुकानात ही मिळून जाईल अशी ही याला लिंबू पावडर किंवा लिंबू सुद्धा म्हणतात. हे बाजारात आपल्याला मिळून जाईल तर ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर बघा हे मी बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये हे बेसन पीठ मी टाकत आहे आणि त्यामध्ये हा रवा सुद्धा मी टाकत आहे. तर ही जी लिंबू पावडर आहे ही यामध्ये मी ॲड करणार आहे आणि ही जी साखर आहे ही सुद्धा मी यामध्ये टाकणार आहे. आणि चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ टाकायचे आहे. बघा मी या चम्मचभर मीठ घेतलेले आहे. हे सर्व टाकल्यानंतर मी या बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे बघा. आणि मी या पाण्याने हे सर्व मिश्रण भिजवत आहे. तर आपल्याला स्पंजी येण्यासाठी ती योग्य त्या प्रकारातच भिजवावे लागेल. तर आपण थोडं पाणी टाकायचं. तुम्ही बघू शकता की मी एकदम थोडे पाणी टाकत आहे. पूर्ण एक वेळेस पाणी आपल्याला टाकायचे नाही आहे. त्यामुळे यामध्ये गठाड्या होऊ शकतात आणि गठाड्या झाल्यामुळे काय होणार आहे की त्यामुळे आपला ढोकळा स्पंजी येणार नाही. तर त्यामुळे आपल्याला एका दमात हे बेसन पीठ भिजवायचं नाही आहे. तर आपल्याला थोडं करत आपल्याला याला असं भिजवायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. हे मिश्रण मी पाणी घालून तयार केलेले आहे. तर हे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही आहे. तर बघा तुम्ही हे कसे आहे. आता आपण हे मिश्रण आहे ना छान असे 1 ते 2 मिनिट फिरवून घेणार आहे एकाच दिशेने. बघा आपल्याला असे मागे पुढे असं फिरवायचं नाहीये. तर एकाच दिशेने छान आपल्याला 1 मिनिट हे छान असे फिरवून घ्यायचे आहे. त्यामुळे आपला हा ढोकळा आहे तो स्पंजी होण्यास मदत होणार आहे. साधारणतः 2 मिनिटे मी याला अशी फिरवून घेतलेले आहे. बघा याचा कलर सुद्धा बदललेला तुम्हाला दिसत असेल. फिरवल्यामुळे काय होते की यामध्ये हवा पास होते आणि त्याच्यामुळं हा ढोकळा स्पंजी होण्यास आपल्याला मदत होते. तर बघा मी त्यामध्ये एवढं हे खायचं तेल घालत आहे. त्यामुळे काय होईल की आपला ढोकळा हा कधी कधी खूपच ठिसूळ बनल्यासारखा होतो. तो ठिसूळ बनणार नाही आणि आपल्या घशात अडकल्यासारखा होतो. तर तसं काही यामुळे होणार नाही. तर थोडंसं तेल घालून त्याला असे फिरून घ्यायचे आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हा सोडा घालायचा आहे. याला मिठा सोडा म्हणतात. तर हा सोडा आपल्याला यामध्ये चम्मच म्हणजे 1 चम्मच सुद्धा नाही आहे, अर्धा चम्मच हा सोडा आहे. तर मिठा सोडा. तर हा सोडा आपल्याला यामध्ये टाकून याला छान असं फिरून घ्यायचं आहे. एकदम पटापट फिरून घ्यायचं आहे. आणि फिरून घेतल्यानंतर बघा छान असं हे फुलत आहे. असं पटापट फिरवायचं. हळूहळू नाही पण पूर्ण मिक्स हा झाला पाहिजे सोडा त्यामध्ये. तुम्ही बघू शकता छान कसं हे फुललेलं आहे बेसन आणि रव्याचं मिश्रण. मी एक कुकरचा भांडा घेतलेला आहे
आणि आपण वरण भात वगैरे लावतो ना, तर थोडंसं मोठं भांडं आहे, मोठ्या कुकरचं भांडं, त्यामध्ये मी तेल लावलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे मिश्रण पटापट टाकून द्यायचं आहे. तर बघू शकता हे मिश्रण मी यामध्ये टाकलेलं आहे आणि याला थोडंसं आपटून घ्यायचं, म्हणजे आतमधली हवा बाहेर पास होते आणि आपला ढोकळा कच्च असा लागणार नाही. तर मी बघा हा इडलीचा कुकर घेतलाय माझ्याकडे. हा इडली करण्याचा कुकर होता. त्यामध्ये मी हे स्टँड आतमध्ये टाकत आहे आणि यामध्ये मी 2 प्याले असे पाणी टाकलेलं आहे. कुकरमध्ये साधारणतः 2 प्याले पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे स्टँड टाकत आहे. स्टँड नसले आपल्याकडे तर प्लेट्स असली तरी ती टाकली तरी चालेल आणि त्यामध्ये हे मी भांडे ठेवत आहे आतमध्ये. आणि बघा कुकरचे भांडे मी यामध्ये टाकलेले आहे आणि मी याला त्यावरून झाकण लावत आहे आणि मी हे फुल स्पीडवर गॅसवर ठेवणार आहे. हाय फ्लेमवर हा कुकर मी ठेवलेला आहे आणि हा हाय फ्लेमवरच 15 ते 20 मिनिटे हा कुकर ठेवायचा आहे आणि याला शिट्टी बिलकुल लावायची नाही. शिट्टी लावली तर आपला ढोकळा व्यवस्थित होणार नाही आहे. त्यामुळे याला शिट्टी लावण्याची गरज नाही आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला हा कुकर गॅसवर ठेवायचा आहे. आपण याला आता कुकरमधून काढलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की किती छान स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे. तर आपण हा झाला की नाही हे चेक करण्यासाठी आपण यामध्ये एखादा चम्मच किंवा चाकू असा टाकून बघायचा आहे. तर बघू शकता याला काही लागलेलं नाही आहे या चाकूला, त्यामुळे हा ढोकळा पूर्णपणे छान झालेला आहे. तर आपण काय करूयात की आपण याला असं छान असं चाकूने असं गोल हे फिरवून असं याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये फोडणी टाकूयात. तर बघा मी फोडणीसाठी घेतलेल्या आहे छान 5 ते 6 हिरव्या मिरच्या छान अशा मी कापून घेतलेल्या मधातून उभ्या. तुम्हाला जशा वाटते तशा तुम्ही कापून घेऊ शकता. आणि मी घेतलेली आहे मोहरी आणि छान बारीक कापलेली घेतली आहे मी कोथिंबीर. तर आपण आता फोडणीसाठी म्हणजे ढोकळ्याची फोडणी तयार करणार आहोत. तर तर आपण एका पातेला आपण गॅसवर ठेवलेलं आहे आणि फोडणी आपण तयार करत आहोत ढोकळ्यासाठी छानशी. तर त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये मी ह्या मिरच्या टाकत आहे आणि मिरच्या तेलामध्ये आपल्याला छान पैकी फ्राय होऊ द्यायच्या आहेत. छान अशा फ्राय होऊ द्यायच्या. मिरच्या छान फ्राय होऊ दिल्या आहेत मी बघा थोड्याशा लालसर अशा आणि त्यामध्ये मी 1 चम्मच अशी मोहरी टाकत आहे. थोडीशी जास्त टाकत आहे आणि ही मोहरी अशी मी छान अशी तडतड अशी होऊ देत आहे. यामध्ये मिरच्या आणि मोहरी आपली छान झालेली आहे बघा. त्यामध्ये मी असा अर्धा ते पाऊण प्याला पाणी टाकणार आहे. जास्त पाणी आपल्याला लागणार नाही आहे कारण की आपण त्यामध्ये रवा टाकला होता. त्यामध्ये जास्त पाणी जर टाकलं तर ते शोषून घेत नाही. जर फक्त बेसनाचा असला तर त्यामध्ये थोडंसं जास्त पाणी लागतं, म्हणून आपण थोड्याशा पाण्याचीच फोडणी बनवत आहे बघा. मी जास्त पाणी टाकलेलं नाही आहे. तर यामध्ये आपल्याला एवढी अशी 2 ते 3 चम्मच साखर टाकायची आहे आणि हे पाणी छान आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे. 1 मिनिटात ही उकळी येऊन जाईल. बघा पाणी हे आपलं उकळलेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि हे पाणी 2 मिनिटं थोडंसं थंड म्हणजे थोडंसं कोमट होऊ देऊयात. कारण की हे जर आपण गरम गरम टाकले तर ढोकळा खराब होऊ शकतो, म्हणून आपण याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. ढोकळा आपला डब्यातून आपण ताटामध्ये काढलेला आहे. ढोकळा पण आपला थंड झालेला आहे. बघू शकता किती छान स्पंजी आलेला आहे हा ढोकळा आणि आपली फोडणी पण थंडी झालेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की ही फोडणी थोडी थोडी आपल्याला या ढोकळ्यावर टाकायची आहे.
त्यामुळे हा छान फुगेल. तर ही आहे ना थोडी फोडणी आपल्याला यावर टाकायची आहे, थोडी थोडी अशी. ते सर्व फोडणीचं पाणी मी यावर टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे हा ढोकळा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती फुगून आलेला आहे आणि किती छान दिसत आहे. जेवढा छान दिसत आहे ना तेवढा चवीला पण हा लागणार आहे. आता बघा, आपण याच्यावर छान थोडीशी कोथिंबीर घालूयात. बघा, कोथिंबीर घातल्यामुळे हा आणखीनच छान दिसत आहे. आता याला आपण कट करून घेऊयात. छान आकारात, तुम्हाला जशा आकारात कट करून घ्यायचा असेल ना, छान तशा आकारात आपण याला कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती स्पंजी आणि छान असा आपला ढोकळा बनलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि किती मोठा ढोकळा आपला बनून तयार झालेला आहे. एक वाटी बेसन आणि रव्यामध्ये, आणि खायला सुद्धा अत्यंत हा टेस्टी लागणार आहे. छानपैकी खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटोपासून बनवलेली चटणी करून आपण त्याच्यासोबत हा ढोकळा छान चवीने खाऊ शकतो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.